कोंडाजी नवले म्हणजे ब्रिटिशांचा कोंड्या नवले, आपला तो कोंडाजी नवले, याचा जो कार्यकाळ आहे की ज्याच्याबद्दल आपण चर्चा करतो आहोत, तो 1935 ते 1940. 1935 साली त्यांनी सुगाव इथं दरोडा टाकला. सुगाव इथं दरोडा टाकल्यानंतर ते पोलिसांकडून पकडले गेले. त्यांना शिक्षा झाली 4 वर्षाची. तुरुंगामध्ये त्यांनी त्यांच्या पुढील कार्यपद्धतीचं नियोजन केलं. तुरुंगातून सुटले आणि तो दरोडा टाकल्याबद्दल ज्यांनी सरकारकडे चुगली केली, पोलिसांकडे चुगली केली, ते कुंभेफळचे पाटील आहे का कोणी कुंभेफळचं? त्या कुंभेफळचे पाटील त्याला 1935 साली त्यानं पहिल्यांदा कोंडाजीनं यम सदनाला पाठवलं. अशी ही त्याची सुरुवात आहे. जुन्नर तालुक्यामध्ये खडके, देवळे, हिरडबारे काहीतरी असं त्या गावांचं नाव आहे. तिथं एक धोंड्या डोंगर आहे. जसा वाशाऱ्याला ढग्या डोंगर आहे तसा त्या देवळे खडके तिथं एक दोंड्या डोंगर आहे. त्या दोंड्या डोंगराच्या टॉपला माथ्यावरती तांबीधार म्हणून एक विस्तीर्ण पठार आहे. मोठं पठार आहे. जसं ढेगा डोंगरावरती सर्व सपाट आहे तसं ते विस्तीर्ण पठार आहे. आणि त्या ठिकाणी कोंडाजी नवले आणि त्यांचे साथीदार, जीवाभावाचे साथीदार त्या ठिकाणी ते राहिलेले आहेत. आता त्या जागेचं वैशिष्ट्य काय आहे का तिथून पुणे, ठाणे, नाशिक, अहिल्यानगर या 4 जिल्ह्यांचा प्रदेशाचा जवळजवळ तिथं शिवा वेढलेले आहेत या 4 जिल्ह्यांच्या. आणि ते तिथून त्या पठार तांबेधारेवरून जवळजवळ 15 किलोमीटर 15 मैलाचा परिसर असा संपूर्ण दिसतो. ते डोंगर आम्ही दुरून बघितलेले आहेत. त्याचं काय झालं की 2000 मला वाटतं 3-4 बबनराव लांडगे हे जे पुस्तक याने दाखवलं, ते पुस्तक आपल्या तालुक्यातले कळमचे बबनराव लांडगे म्हणजे रोमा लांडग्यांचे थोरले बंधू यांनी ते कोंड्या नवलेवरती कादंबरी लिहिलेली ते पुस्तक यांच्याकडे उपलब्ध आहे. त्यानिमित्तानं आम्ही त्यावेळेला बबनरावांच्या बरोबरती मला फिरायचा योग आला. तर अशा प्रकारे तांबेदारीवरती ते राहायचे. आणि 50 मैलावरती जरी दरोडा टाकला, 50 मैलावरती, 50 मैल म्हणतोय मी, किलोमीटर नाही, 50 मैलावरती दरोडा टाकल्यानंतरही ते अगदी पहाटे उजेडेपर्यंत तो ऐवज घेऊन त्या तांबेदारीवरती किंवा लपण्याच्या ठिकाणी यायचे, इतके ते चपळ होते. मी हे जे इलेक्शनचं काम असतं ना, इथं आमचे सुपदेशमुख सर बसलेले, मी इलेक्शनचं काम मला फोपसंडी द्या असं मी त्यांना म्हणायचं. आणि मला नेमकं त्या फोपसंडीला जायला कोणी तयार नसायचं. आणि ते मला तिथं अधिकारी म्हणून त्या मतदानाचा त्या ठिकाणी नेमायचे. आणि मला या सर्व गोष्टींचा त्यामुळं त्यासाठीच मी जायचा. मला एकूण मी 7 वेळेला त्या ठिकाणी गेलेलो आहे, 7 बूथ घेऊन. तर अशा प्रकारे कोंड्या नवल्याची एक कार्यपद्धती होती. मला ते फोपसंडीचे लोक सांगायचे की कोंड्या नवले कसा, मी त्यावेळेला दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला, आज त्यांचे नातू इथं उपलब्ध आहे. परंतु 1980 सालापर्यंत कोंडाजी नवलेला पाहिलेले लोक जिवंत होते. आणि मी त्या लोकांशी, ज्यांनी कोंड्या नवलेला पाहिलेले आहे त्यांच्याशी बोललेलो आहे. तो कसा दिसायचा तर तो मध्यम उंचीचा, काळा सावळा, अत्यंत तापट स्वभावाचा, बितपाशी, खोपरी घातलेला, डोक्याला मुंडासे, अर्ध धोतर,
अशा प्रकारची त्याची फिगर असायची, अत्यंत चपळ. म्हणजे वरती जाताना समजा त्याच्या पाठीमागं पोलीस लागले तर तो उलटा उलटा पाठीकडून असा वरती पळायचा आणि खाली वाकून दगडे घ्यायचा आणि ज्या पाठलाग करणाऱ्या पोलिसांवरती फेकून द्यायचा आणि ते पोलीस पळून जायचे आणि हा निसटून जायचा. मित्रांनो, मुख्य मुद्दा असा आहे की 1940 हे जे काही वर्ष आहे ते क्रिटिकल वर्ष आहे. कोंडाजी नवले यांच्या आयुष्यामधलं किंवा त्यांच्या कारकिर्दीमधलं ते क्रिटिकल आयुष्य आहे. 1940च्या पहिल्या 6 महिन्यामध्ये त्यांनी एकूण 13 दरोडे टाकलेले आहेत की ते यांनी वाचून दाखवलेले आहेत. ते 13 दरोडे टाकलेले आहेत. परंतु ताकास्तूर पोलिसांच्या ताकास्तूर त्यांनी लागू दिलेली नाहीये. याचं कारण काय? याचं कारण असं की ब्रिटिशांनी, त्यावेळच्या सरकारने जरी चोर, बदमाश, लुटारू अशा प्रकारचा उल्लेख त्यांच्या गॅजेटेडमध्ये त्याचा केलेला असला तरी कोंडाजी नवले नेमकं काय काम करत होते? ते सरकारला त्या सावकारांना लुटत होते आणि त्यांची मिळालेली जे काही संपत्ती होती किंवा जे काही त्यांना मिळत होतं त्याच्यामधून ते गोरगरिबांना वाटून देत होते. ते काय करत होते? भाऊबंदातली भांडणं सोडवत होते. ते काय करत होते? लेकी बाळ्या नांत्या करत होते. सासू सुनेची भांडणं मिटवत होते आणि त्यामुळं ते लोकांच्या गळ्यातले ताईत बनले होते आणि त्यामुळं त्यांच्याबद्दल कुणीही माहिती सरकारला द्यायला अजिबात तयार नव्हतं, दिली गेली नाही. आणि त्यामुळं ते जपले, ते लोक जपले. आणि एखाद्या शिंपल्यातला मोती, तो शिंपला जसा आतल्या मोतीला जपावा तसा त्याला जपले. पुढं काय झालं की सरकारच्या तो हत्ती काय लागेना. मग 1940 सालची गोष्ट आहे. 1940 हॅमंड नावाचा DSP होता पुण्याचा. त्याने काय केलं? त्याचे 100 पोलीस घेतले आणि देवळे म्हणून गाव आहे देवळे, तिथं त्या देवळे गावाच्या एका पठारावरती त्यांचा कॅम्प टाकला. आणि मग लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली की आता कोंडाजीला पकडलं, कोंडाजी पकडला जाणार. परंतु कोंडाजीनं बघितलं की यांना तोंड देणं काय आता शक्य नाही, म्हणून तो तिथून आला, तिथून निघाला आणि फोपसंडी आणि कोपरे या गावचा ज्या डोंगराच्या सीमा जिथे मिळतात तिथे एक गुहा आहे, त्या गुहेमध्ये राहू लागला. त्या गुहेमध्ये तो राहू लागला. पुढे ही गोष्ट मला वाटतं एप्रिल महिन्यामधली. परंतु दुर्दैवानं त्या ऑगस्ट त्याच दरम्यान काय झाली, काय गंमत की कोंड्या नवल्याचे 2 साथीदार पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांच्या हाती लागल्यानंतर आता मग त्यावेळेचं ते ब्रिटिश सरकार त्यांना कशा प्रकारचा मार देत असतील आणि कशा टायरमध्ये घालत असतील, वी कॅन इमॅजिन, आपण त्याची कल्पना करू शकतो. तर त्यांनी त्या कोंडाजी नवल्याचे जे साथीदार होते त्या साथीदारांचे जे नातेवाईक होते त्यांची नावं सांगितली आणि पोलिसांनी त्या साथीदारांना पकडलं, त्या साथीदारांच्या नातेवाईकांना पकडलं. खूप प्रचंड अशी त्यांना टॉर्चर केलं आणि मग त्यांनी कोंडाजी नवले हा कुठे लपतो, ती जी गुहा आहे त्या गुहेचं त्यांनी ते ठिकाणाचं नाव सांगितलं. मला वाटतं 14 जुलै 1940ला
कोंडाजी नवल्यांचं त्या गुहेला त्या हॅमंडनं इनसर्कल केला, असा घेराव घातला, घेराव घातला आणि त्याला शरण यायला यांनी सुचवलं. शरण यायची त्यांना आज्ञा केली, परंतु अशा प्रकारच्या आज्ञा मानणारा तो कोंडाजी नवले कुठला, तो काही असं थोडंच मानत होता. तर त्यानं गुहेतून त्याच्याकडे 2 बंदुका होत्या त्यावेळेला, त्याने तिथं गोळीबार सुरू केला. परंतु या पोलिसांच्या जवळजवळ 100 बंदुका होत्या, 100 पोलीस होते हॅमंडच्या हाताखाली त्यावेळेला. त्याने तो घेराव घातलेला होता, त्याला काही दाद दिली नाही आणि तो गोळीबार चाललेला असताना सारा शिवार धनावून गेलेला होता, सारं रान धनावून गेलेलं होतं. फक्त बंदुकीचा आवाज, गोळ्यांचा आवाज त्या ठिकाणी येत होता. आणि शेवटी गोळी कोणत्या बाजूने येते हे पाहण्यासाठी कोंडाजीनं डोकं थोडंसं त्या गुहेच्या बाहेर काढलं तर तेवढ्यात एक गोळी आली आणि तिनं बरोबर त्याच्या कोंडाजीच्या डोक्याचा वेध घेतला. आणि कड्यावरती आहे ती गुहा ती कड्यावरती आहे. कोंडाजी ती गोळी लागल्यामुळं तिथं तर ठार झालेला आहे, त्या कड्यावरूनच खाली पडलेला आहे. आणि हे जे काही बंड आहे, या बंडाचा शेवट झालेला आहे. त्यावेळेला 7 त्याचे साथीदार पकडले आणि 6 जण तिथून निसटले. परंतु पुढं सर्वांनाच पकडलं. त्याची एकूण 30 लोकांची टोळी होती. त्या टोळीच्या त्यांच्यावरती इंडियन पिनल कोड प्रमाणे 400 प्रमाणे त्यांना शिक्षा झाली. वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांना शिक्षा झाल्या. त्याच्यातले काही लोक आहेत, मी त्यांची नावं तुम्हाला सांगतो. लहू भिकाजी बोराडे, आनाजी साबळे, पुल्या साबळे, कुशाबा साबळे, दगडू रेडे, हेमा गोडे वगैरे 23 लोकांची ही यादी आहे. या सर्वांना शिक्षा झाली. शिक्षेनंतरही ते बरेच काळ जिवंत होते, 60-70 पर्यंत ते जिवंत होते आणि त्याच्यानंतर गेले. आता प्रश्न असा आहे की कोंडाजी नवले सॉरी बरं का, मला माफ करा, कारण माझा तो जो काही चिंतन केलेले मी त्या ब्रिटिशांच्या नावाप्रमाणे केलेलं आहे. कोंडाजी नवलेला किंवा मामलेदार मारलेला गणेश जगन्नाथ जोशी किंवा भाऊंनी उल्लेख केल्याप्रमाणे हनुमंत नाईक घ्या किंवा तुमचा 1958चा काय त्यांचं नाव भागोजी नाईक घ्या, हे जे घटक आहेत, हे घटक निर्माण का होतात? तर थोडंसं 1-2 मिनिटांमध्ये मी त्याची पार्श्वभूमी सांगतो. 1914 साली पहिलं महायुद्ध सुरू झालं. पहिलं महायुद्ध आता ते झालं जर्मनी आणि इंग्लंडमध्ये. इंग्लंडला पैसा पाहिजे होता लढण्यासाठी, म्हणून त्यानं भारतावरती इंग्लंडनं वार लोन बसवलं. वार लोन म्हणजे युद्ध कर्ज या भारतामधून गोळा करायचं ते काम मामलेदाराला सांगितलं आणि मामलेदारानं जुलूम केला लोकांवरती, भयंकर अत्याचार केला. आणि ती रक्कम समजा का त्या ठाकरवाडीला गेले, ठाकरेच्या घरात शिरायचं, काढ 100 रुपये. तर तो म्हणायचा माझ्याकडे कुठून आले साहेब, कुठून आले पैसे, मला काय माहिती नाही. आणि त्याचं जे असेल घरामध्ये ते सर्व उचलून न्यायचं. अशा प्रकारचा अत्याचार हा त्यावेळीच्या सरकारने केला. मग ते लोक पैसा मिळवण्यासाठी, ते वार लोन भरण्यासाठी सावकाराच्या तिथे गेलेले आहेत, सावकाराच्या घरी. आणि सावकारानं भाऊंनी सांगितल्याप्रमाणे त्यांना पैसे दिलेले आहेत, परंतु प्रॉमिसरी नोटवर फक्त अंगठा टेकून घेतलेला आहे. त्याच्यावरती काय लिहिलं याला काय माहिती. आणि अशा प्रकारे 100 रुपयाला एका महिन्याला 10 रुपये व्याजाचा दर होता. या दरानं ती रक्कम दिल्यामुळं ती व्याज वाढत गेलं. आणि 1923-24 नंतर
मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीचं, गोरगरिबांच्या जमिनीचं, आदिवासींच्या जमिनीचं हस्तांतरण हे सावकारांकडे झालेलं आहे. मग नैसर्गिक न्यायाप्रमाणे राजा कालस्य कारणम, की प्रत्येक व्यक्ती ही त्या त्या काळाचं अपत्य असतं. तसं ज्या वेळेला रावण तयार होतात त्यावेळेला तुमचे रामही तयार होतात ना, कंस तयार होतात, त्यावेळेला कृष्णही तयार होतात. तसे हा जो सावकाराने उच्छाद मांडलेला होता, विशेषतः 1915 ते 1947 सालापर्यंत हा जो उच्छाद त्याने गोरगरिबांच्या भोवती मांडलेला होता, त्याला तोंड देण्यासाठी डॉक्टर साहेब हे घटक निर्माण झालेले आहेत. आणि त्यांनी मग दिलं त्यांनी त्यांच्या पद्धतीनं. काही लोक म्हणणार त्यांचंही स्वातंत्र्यासाठी युद्ध चाललेलं होतं, भारतीय स्वातंत्र्यासाठी त्यांचं युद्ध चाललेलं होतं. महात्मा गांधीची चळवळ चाललेली होती, ती सुशिक्षितांची चळवळ होती, सुशिक्षितांची चळवळ होती. परंतु हे अडाणी लोक म्हणाले की तुम्ही तुमच्या पद्धतीने चालू द्या, आम्ही आमच्या पद्धतीनं करतो, आम्ही आमच्या पद्धतीनं करतो. आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने हे या ठिकाणी केलेलं आहे. आणि सावकारशाहीचा बिमोड करण्यासाठी याचा आपल्याला फार मोठा फायदा झालेला आहे. आम्ही आज जो उभा होतो या ठिकाणी, यांनी केलेलं जे काम आहे त्यामुळं गजेसर या ठिकाणी उभं होऊन दोन वेडेवाकडे बरे वाईट शब्द हे तुम्हाला ऐकवत आहेत. तर डॉक्टरांनी सांगितलं की याची हे राहिलं पाहिजे, यांचा इतिहास कळला पाहिजे. परंतु हे खरं आहे की संगरी विरागरिणी जे धैर्य मेरू संकटी गाऊ त्यांच्या आरती. आपलं तुमचं आमचं काम काय, हे जे काही वीरबहादर होऊन गेले, वीर पुरुष होऊन गेले, क्रांतिकारक होऊन गेले, बंडखोर होऊन गेले, यांची गीतं गाणं, त्यांच्याबद्दल लिहिणं, त्यांच्याबद्दल पत्रकारांनी लिहिणं, लेखकांनी लिहिणं, कवीनं त्यांनी कविता करणं, हे काम जर केलं तर हे काम, यांची स्मृती कधीही कमी होणार नाही. आणि उलट मी तुम्हाला सांगतो, भाऊंनी ओवी म्हटलेली एवढ्यामध्ये. तर मला एका ठिकाणी फिरताना कोंडाजी नवल्यावरती एक अशीच ओवी मिळालेली आहे. आता बघा, त्याने एक सामाजिक एकात्मीकरणाचंही बोललेले आहेत ते. म्हणजे हे काही बहुजन, हे दलित, हे आदिवासी, हे मिटलं पाहिजे. मिटतंय ते. कारण काय, ही ओवी जी म्हटलेली आहे ती मला शिरपुंजाच्या कोळी समाजाकडून मिळालेली आहे. देवस्थळचा हा मराठा आणि त्याच्या ओव्या गातोय शिरपुंजाचा कोळी. म्हणजे हे सामाजिक एकात्मीकरणाचंच लक्षण आहे. ती ओवी मी तुम्हाला ऐकवतो. ही फार मोठी ओवी आहे, परंतु ओव्यातून इतिहास मिळतो. तो कुठून मिळतो तर बाया जात्यावरती जे गाणे म्हणतात त्याच्यामधूनच इतिहास पुढं सरकत जातो. पण आता जात्यावरची गाणी बंद पडलेली आहे, त्यामुळं आपल्यासारखे जे काही लोक आहेत डॉक्टर, त्यांच्यावरती ही जबाबदारी पडते. आणि ही चळवळ पुढे नेण्याचं काम हे त्यांनी आपण करूया, अशा प्रकारचं मी या ठिकाणी आपल्याला सांगतो. आणि तुम्ही मला या ठिकाणी व्यक्त व्हायला जी काही संधी दिलेली याच्याबद्दल आयोगांचे आभार मानतो. मी थांबतो.